आमच्या घराचा हा नित्य नियम होता. संध्याकाळ झाली की लगेच आमचे तात्या आमच्याकडून शुभं करोती पाढे पर्वचा असं म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची घुंगपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायचे. मग आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिराम रणरंगधीर राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यकृप करुणाकरंत श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यानंतर आम्ही मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. कधी झोप यायची ते कळायचंही नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवल कर्तासी त्वमेव केवल धर्तासी त्वमेव केवल हर्तासी त्वमेव सर्व खलविदन ब्रह्मासी त्व साक्षादात्मासी नित्यम ऐकू यायचं आणि जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.